जातीचा बनावट दाखला काढून निवडणूक लढवलेली एमआयएमची नगरसेविका गुन्हा दाखल होण्याआधी बापासह फरार असल्याच्या बातम्या आल्या होत्या। मात्र या सगळ्याच्या दरम्यानच तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय, ज्यात ती मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी वानखेडेच्या मैदानावर दिसली। गेम ओव्हर असं कॅप्शन देऊन सहर शेखने स्टोरी पोस्ट केली आहे आणि आपण कुठेही फरार नसल्याचं दाखवून दिलंय। सहर शेखने जवळपास 4 कार्यालयांची दिशाभूल करून जातीचा बनावट दाखला काढल्याचं तपासात निष्पन्न झालंय आणि तिचे वडील युनिस खान यांच्यासह सहर शेखवरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी शिफारस संबंधित चौकशी समितीने केली आहे। जितेंद्र आव्हाड यांना विजयानंतर खुन्नस दिल्याने सहर शेख चर्चेत आली होती, पण विजयानंतर 4 महिन्यातच पद गमावण्याची वेळ तिच्यावर आली आहे। जातीचा दाखलाच बनावट नसल्यामुळे सहर शेखवर कायदेशीर कारवाई तर अटळ आहेच, शिवाय तिचं पदही आपोआप रद्द होण्याची शक्यता आहे। अशातच ती फरार झाल्याच्या बातम्या आल्या। मात्र या सगळ्यांना खोटं ठरवण्यासाठी तिने वानखेडेवर जाऊन स्टोरी टाकली आणि आपण मुंबईतच आहोत हे दाखवून दिलं। सहर शेखचे वडील युनिस शेख हे एकेकाळचे जितेंद्र आव्हाडांचे समर्थक होते, मात्र कालांतराने त्यांच्यात वाद झाले आणि एमआयएम मध्ये जाऊन त्यांनी मुलीला निवडून आणलं।